गुड मॉर्निंग, मी मोनिका आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा दिवस सुरू झाला एकदम पीसफुल नोटवर। सकाळी लवकर उठून समुद्रकिनारी आलो सनराईज पाहण्यासाठी। दीवमध्ये दिवसभर प्रचंड ऊन आणि गरमी जाणवते आणि त्या उलट रात्री आणि अर्ली मॉर्निंग थंड हवा। सो थोडं मॉर्निंग वॉक केलं, सनराईज पाहिला आणि मस्त कॉफी घेऊन निघालो वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी। वॉटर ॲक्टिव्हिटी ह्या नागोवा बीचवर केल्या जातात, जे की दीवपासून 8 किलोमीटर अंतरावर आहे। तर इथे बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज होत्या, जसं की पॅरासेलिंग, जेटस्की, बनाना राईड वगैरे वगैरे। पण मी पॅरासेलिंग करायचं ठरवलं। सो पॅरासेलिंगसाठी त्याआधी आम्हाला छोट्या बोटेतून थोडंसं समुद्राच्या आतमध्ये नेलं गेलं आणि तिथून मग परत दुसऱ्या एका बोटीमध्ये शिफ्ट केलं। सो इथे पॅरासेलिंगसाठी रेडी केलं जातं आहे। पॅरासेलिंगचा एक्सपिरियन्स खरंच खूप सुंदर होता। वर गेल्यानंतर दिसणारा समुद्र, बीच व्ह्यू खूपच सुंदर दिसत होता। त्यानंतर ही कोणती राईड आता हे मला आठवत नाही आहे, पण याच्यामध्ये खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं आणि छान होतं। त्यानंतर इथे मी जेटस्की करत होते आणि माहीत नाही का, पण हे करताना खरं तर मी घाबरले होते आणि शेवटी येताना मी पाण्यात पडले। सो मग ॲक्टिव्हिटी केल्या। ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर मग थोडा वेळ बीचवर फिरलो, थोडं पाण्यामध्ये जाऊन मस्ती केली, फोटो वगैरे काढले, मस्त एन्जॉय केलं। पण हे सगळं केल्यानंतर मात्र प्रचंड भूक लागली होती। सो मग त्यासाठी एक चांगलं हॉटेल आधी शोधलं, कारण कालच्या हॉटेलमध्ये जाऊन मी पावभाजी खाल्ली होती। सो त्याची टेस्ट काही एवढी छान नव्हती। सो मग इथे जाऊन आम्ही ब्रेकफास्टसाठी आलू पराठा ऑर्डर केला होता आणि इडली सांबार। त्यानंतर रेडी होऊन गेलो INS खुखरी मेमोरियल पाहायला। 9 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानी पाणबुडीने डागलेल्या टोर्पेडोमुळे INS खुखरी जहाज दीवच्या किनारपट्टीपासून 40 सागरी मैलांवर बुडालं होतं। त्यामध्ये कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला यांच्यासोबत 140 जवानांना जलसमाधी झाली। सो इथे तुम्हाला व्हिडिओ काढायला अलाव नाही आहे, आतमध्ये जाऊन आपण फक्त फोटो काढू शकतो। सो जी काही इम्पॉर्टंट माहिती आहे ही सगळी मी ते फोटो काढलेले आहेत, थोडे मोजकेच फोटो काढलेले आहेत। त्यानंतर इथे मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की इथे 250 रुपीजचा कॉईन आहे, जो मी इथे पाहिला। त्यानंतर मेन जहाजापासून जवळ चक्रतीर्थ समुद्र किनाऱ्याच्या जवळ एका टेकडीवर INS खुखरीची एक लहान आणि हुबेहूब प्रतिकृती एका ग्लास एन्क्लोजरमध्ये प्रदर्शनासाठी ठेवली आहे। हे ठिकाण खूपच सुंदर आणि शांत आहे। थंड हवा, लाटांचा आवाज, गर्दीत पण इथे शांतता जाणवते। आणि मग हळूहळू आम्ही दीवला बाय करून निघालो गुजरातकडे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।